आपल्या देशाला आहे ना कुठल्याही युद्धाची गरज नाही. कारण ऑलरेडीच आजारांचा टाइम बॉम्ब आपल्या देशाला लागलेला आहे. तर तो कसा लागलाय, जर 20 वर्ष जर आपण मागे गेलो तर थायरॉइड हा आजार आपल्या देशात माहिती नव्हता. ते जर 35 ते 40 वर्ष जर आपण मागे गेलो ना, तर ब्लड प्रेशर किंवा शुगर हे आजार लोकांना माहिती नव्हते. आणि त्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट, एक टाइम्स ऑफ इंडियानं आर्टिकल केलंय. त्यामध्ये असं सांगितलं की डेली 2 ते 2,500 लोक कॅन्सरने डेली मरतायत. या सगळ्यांचा मतितार्थ असा आहे की हे का होतंय, तर आपल्या देशामध्ये कुठली सरकारी पॅरलल यंत्रणा नाही की कोणत्या गोष्टींना किती पॉलिश करावं, कोणत्या गोष्टी किती प्रिझर्वेटिव्ह असाव्यात. याचं कारण असं आहे की मसाले, डाळी, ड्रायफ्रूट, कडधान्य किंवा गहू, तांदूळ असेल, या सगळ्यांना पॉलिश होतंय. आणि ते किती पॉलिश होतंय हे तर त्याला कुठलीही नियंत्रण नाही किंवा कुठल्याही मर्यादा नाहीत. आणि ह्याच्यातून आपल्या देशामध्ये हे आजार वाढतायत. कारण 80% हे आजार खाण्यातून आपल्याला होत आहेत. तर या सगळ्यांच्या गंभीर गोष्टीचा किंवा अभ्यास केला तर असं जाणवलं की आपल्या लोकांना बऱ्याचशा आता न्यू जनरेशन मधलं ज्यांचं वय 20 ते 30-35 आहे, अशा लोकांना खरेदी काय करावं आणि काय घेऊ नये या गोष्टीचं ज्ञान नाही. म्हणून आम्ही त्याच्यावरती डिटेल्स वाईज एका एका प्रोडक्ट वरती माहिती करतोय आणि ती लोकांना माहिती देतोय. याही गोष्ट पुढची गंभीर सांगतो की आपण जर जेवण बनवताना पूर्वीच्या काळी टोपामध्ये भात किंवा डाळ शिजवली जायची, त्याच्यामध्ये वरती जे फेस यायचा, जो पेज यायची, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट हा एक घटक होता आणि तो फेकला जायचा. आणि ते पॉलिश जे होतं ते शिजू नये ना, ते पॉलिश वरती येत होतं आणि ते फेकलं जायचं. परंतु आज आपण काय करतो, तो कुकरमध्ये भात आणि हे डाळी शिजवतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या खाल्ल्या जात आहेत. तर अशाच बऱ्याचशा मुद्द्यावरती आम्ही काम करतो, डिटेल्स वाईज माहिती करतोय. आता प्रत्येकाला, जर आपण मेट्रो सिटीत राहत असाल, शहरामध्ये राहत असाल, तर प्रत्येकाचे इन्कम सोर्स खूप चांगला आहे. तुम्हाला डिस्काउंटची खरंच गरज आहे का मनाला तुम्हाला विचारा, तर ती अजिबात नाहीये. आपल्याला आता हेल्थची गरज आहे. आपण आता त्या काळामध्ये आहोत की आपल्याला उत्पन्न चांगलं आहे किंवा आपलं इन्कम सोर्स पण खूप चांगला आहे. परंतु आपण हेल्थवर लक्ष देतो की आपण काय खाल्लं पाहिजे किंवा आपल्या मुलांनी काय खाल्लं पाहिजे, हे जर आपण बघितलंय का, तर ते अजिबात बघितलं नाही. त्याचं कारण आहे की आता 15, 20, 25 वर्षाच्या मुलांना हे आजार उद्भवायला लागलेले आहेत किंवा त्या मुलांना ते होऊ घातलं की प्री डायबिटीस मुलं आता 20, 15, 25 वर्षाची मुलं आहेत. ते यांचं पुढे काय करू शकतो, या तरुण वयात किंवा वाढत्या वयामध्ये काय कसा रिस्पॉन्स देतील. तर ह्या गोष्टी खूप गंभीर आहेत. याच्यावरती आम्ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम करतोय. फ्रूट, व्हेजिटेबल पासून कडधान्य, डाळी, मसाले, ड्रायफ्रूट, गहू, तांदूळ, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही काम करतोय. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी आम्ही डिटेल्स माहिती देणार आहोत. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असल्या, तुम्ही मायमार्टच्या राजाचं पेज नक्की फॉलो करा किंवा मायमार्टशी संपर्क साधा. धन्यवाद.